हॅलो स्टुडंट्स, आज आपण SY.BCom सेमिस्टर 4 कॉर्पोरेट अकाउंटिंग या सब्जेक्टमधील युनिट नंबर आहे 3 अकाउंटिंग फॉर लिक्विडेशन ऑफ कंपनीज. क्वेश्चन नंबर आहे 9, क्वेश्चन नंबर 9, युनिट नंबर 3, पेज नंबर 3.39. सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेऊया. क्वेश्चनमध्ये आपल्याला जी गिवन इन्फॉर्मेशन आहे ते पाहू. द बॅलन्स शीट ऑफ जनता लिमिटेड जोगेश्वरी ॲज ऑन 31 मार्च 2020 ऑज ॲज फॉलोज. आपल्याला ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. असं सांगितलेलं आहे की जोगेश्वरी जनता लिमिटेड जोगेश्वरी ही कंपनी आहे, तिचं लिक्विडेशन 31 मार्च 2020ला झालेलं आहे. खाली दिलेला आहे शेअर लायबिलिटीजला शेअर कॅपिटलमध्ये 2000 म्हणजे नंबर ऑफ शेअर होल्डर्स आहेत. 8% रेट ऑफ इंटरेस्ट आहे. प्रेफरन्स शेअर्स ऑफ ₹100 ईच फुल्ली फेड म्हणजे 2000 प्रेफरन्स शेअर्स आहेत. व्याजाचा दर 8% आहे. एक शेअर ₹100 आहे. अशा आपल्याला 2 लाख रुपये परत करायचे आहेत. 4000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 ईच ₹80 पेड अप. 4000 हे नंबर ऑफ शेअर होल्डर आहेत, इक्विटी शेअर होल्डर. एक शेअर ₹100 होता, त्यांनी ₹80 कंपनीला दिलेले आहेत. कंपनी काय करेल, त्यांना त्यांचे पैसे परत करायचे आहेत इक्विटी शेअर होल्डरांचे. जर असतील तर आपण परत करू, अदरवाईज आपण त्यांना परत करत नाही, कारण ते कंपनीचे मालक असतात म्हणून. तर त्यांना द्यायचे आहेत परत 3,20,000. नंतर परत सांगितलेलं आहे 6000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 ईच ₹70 पेडअप. 80 वरचे होते ते ₹80 पेडअप झालेले होते आणि खालचे 6000 जे इक्विटी शेअर होल्डर आहेत, एक शेअर ₹100 होता, त्यांनी ₹70 पेडअप केलेले आहेत. म्हणजे त्यांनी ₹70 कंपनीला दिलेले आहेत. असं त्यांचं कॅपिटल आहे 4,20,000. 8% डिबेंचर्स, व्याजाचा दर आहे 8%. डिबेंचर्स मीन्स लोन टेकन फ्रॉम पब्लिक सेक्टर. पब्लिक सेक्टरमधून आपण 8% व्याजाने लोन घेतलेला आहे. असं आपल्याला जी अमाऊंट आहे डिबेंचर्सची 2 लाख रुपीज आपल्याला परत करायचे आहेत. हॅविंग अ फ्लोटिंग चार्जेस ऑन द ॲसेट्स. ॲसेटसाठी त्याने काय केलेलं आहे, ह्याला मॉर्गेज केलेले आहेत ॲसेट. त्याच्यानंतर सांगितलेलं आहे डिबेंचर इंटरेस्ट पेएबल. पेएबल म्हणजे आउटस्टँडिंग आहे. डिबेंचरवरचं व्याज द्यायचं आहे 8000 रुपीज. म्हणजे 2 लाख रुपये डिबेंचर्सचे लोनचे आणि 8000 रुपये व्याजाचे, असे आपल्याला 2,08,000 रुपये परत करायचे आहेत. आणि सन्ड्री क्रेडिटर्स आहेत 3,20,000. गुडविल आहे, लँड अँड बिल्डिंग आहे, प्लांट अँड मशिनरी, फर्निचर, ऑफिस इक्विपमेंट, स्टॉक, डेटर्स, बिल्स रिसिवेबल, कॅश इन हँड आणि प्रॉफिट अँड लॉस. प्रॉफिट अँड लॉस हे आपले ॲसेट नाही, म्हणून आपण त्याचे पोस्टिंग करणार नाही, कारण आपण ॲसेट रिअलाइज करतो म्हणजे विकतो. प्रॉफिट अँड लॉस आपण विकू शकत नाही, म्हणून प्रॉफिट अँड लॉस इथं कुठेही मेन्शन करायचा नाही, म्हणून त्याला क्रॉसची साईन करून घ्या. पुढे सांगितलेलं आहे द कंपनी वेंट इन टू वॉलंटरी लिक्विडेशन्स ॲज ऑन दॅट डेट. त्यांचं लिक्विडेशन झालेलं आहे कंपनीचं. खाली सांगितलेलं आहे प्रेफरन्स डिव्हिडंड ऑज इन ॲरियर्स फॉर लास्ट 3 years अँड ॲज फॉर द आर्टिकल इट वॉज टू बी रिटेन्ड बिफोर रिटर्निंग इक्विटी कॅपिटल. म्हणजे त्यांनी असं सांगितलं जो प्रेफरन्स शेअर्स आहेत बघा, वर 2000 प्रेफरन्स शेअर्स आहेत, त्याच्यावरचा व्याजाचा दर 8% इंटरेस्ट आहे. त्यांना जो आपण 8% डिव्हिडंड देणार आहे 2 लाखावर 8%, तर काय करायचं आहे, त्यांचा ॲरियर्स म्हणजे द्यायचे राहिलेले आहेत, आउटस्टँडिंग आहे फॉर लास्ट 3 years 3 वर्षाचा डिव्हिडंड द्यायचा राहिला आहे. म्हणजे हे 2 लाख रुपये पण आपल्याला पेड करायचे आहेत, प्लस त्याच्यावरचं व्याज म्हणजे डिव्हिडंड. 2 लाखावर 8% 3 वर्षाचे आपल्याला काय करायचे आहेत, डिव्हिडंड द्यायचं आहे. त्यांच्या आर्टिकलनुसार म्हणजे त्यांच्या घटनावलीमध्ये तशी तरतूद केलेली आहे. त्या तरतुदीनुसार तुम्हाला 3 वर्षाचा डिव्हिडंड राहिलेला आहे द्यायचा, तो द्यायचा आहे. इट वॉज टू बी रिटेन्ड बिफोर रिटर्निंग इक्विटी कॅपिटल. इक्विटी कॅपिटलच्या अगोदर त्याला काय करा, त्यांनी सांगितलेलं आहे पेड करा. आणि आपण अगोदरच पेड करतो, इक्विटीच्या अगोदर त्याची पे ऑर्डर असते. त्याच्यानंतर आपल्याला इन्फॉर्मेशनमध्ये सांगितलेलं आहे सन्ड्री क्रेडिटर्स इन्क्लूड अ लोन ऑफ ₹80,000 सेक्युर्ड ऑन द हायपोथिकेशन्स ऑफ प्लांट अँड मशिनरी. म्हणजे जे सन्ड्री क्रेडिटर्स आहेत बघा इथं 3,20,000. ह्या 3,20,000मध्ये 80,000 रुपये हे लोनचे आहेत. कशाचे आहेत बघा इथं लिहिलेलं आहे, लोनचे आहेत, ह्याच्यामध्ये ॲड झालेले आहेत. तर आपल्याला ते वर्किंग नोट करून घ्यायची आहे.
तर आपण असं करू शकतो की सन्ड्री क्रेडिटर्सची अमाऊंट होती 3,20,000. सन्ड्री क्रेडिटर्स होते 3,20,000, जे तुमच्या क्वेश्चनमध्ये दिलेले आहे 3,20,000. तर त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत कशाचे, तर लोनची अमाऊंट आपण त्याच्यातून मायनस करू, म्हणून इथं लिहू लेस लोन. आणि ते पण लोन कसं आहे तर सेक्युअर्ड आहे, म्हणजे तारण कर्ज आहे 80,000 रुपये. म्हणजे 80,000 रुपये याच्यातून मायनस करा. इथं पाहिजे तर लेसचं साईन तर लिहिलेलं आहे मी, लेस 2,40,000 रुपये हे आता काय झाले बॅलन्स आहे, म्हणजे सन्ड्री क्रेडिटर्स आहेत. पण पुढे अजून त्यांनी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्यांनी असं सांगितलेलं आहे याला प्लांट अँड मशिनरी ह्या लोनला तारण आहे. तर प्लांट अँड मशिनरीला आपण स्टार करून ठेवू, कारण ती जी प्लांट अँड मशिनरी आहे ती मॉर्गेज आहे. तर आपल्याला बघावं लागेल सरप्लस आहे का काय, म्हणजे लोन आपल्याला पेड करावं लागतं. तर पेड करताना बघायचं की मशिनरीची एस्टिमेटेड व्हॅल्यू होती 1,80,000 आणि लोन होतं 80,000. आपल्याला नेक्स्ट पुढे जाऊन बघावं लागेल की ती मशिनरी कितीला विकली आणि मग आपल्याला सरप्लस झाला का पेमेंट करायचं आहे ते नंतर समजेल. तर हे लक्षात ठेवा, 80,000 रुपये लोन होतं आणि हे सन्ड्री क्रेडिटर्समध्ये ॲड आहे. आणि पुढं सांगितलेलं आहे अँड प्रेफरन्शियल क्रेडिटर्स ऑफ ₹20,000. म्हणजे ह्या सन्ड्री क्रेडिटर्समध्ये अजून 20,000 रुपये कशाचे आहेत, तर आपण ते लेस करू. प्रेफरन्शियल क्रेडिटर्स किती आहे अमाऊंट, तर 20,000 हे प्रेफरन्शियल क्रेडिटर्स आहेत. म्हणजे 2,20,000 2,20,000 रुपये हे कोण आहेत, सन्ड्री क्रेडिटर्स. सन्ड्री क्रेडिटर्स आहेत 2,20,000 रुपये. हे लक्षात ठेवा, हे अनसेक्युर्ड क्रेडिटर्स आहेत 2,20,000 रुपये. हे आपल्याला ह्याच्यावरून कळालं. आता पुढे बघूया आपण काय सांगितलेलं आहे. पुढे इन्फॉर्मेशन दिली. द लिक्विडेटर रिअलाइज द ॲसेट्स ॲज फॉलोज. लँड अँड बिल्डिंग 4,30,000, प्लांट अँड मशिनरी 1,00,000. आता आपल्याला इथं विचार करायचा आहे, जे लोन आहे पाठीमागे सांगितले लोनला काय तारण आहे, तर प्लांट अँड मशिनरी तारण आहे. तर मग लोनची अमाऊंट बघायचं. मशिनरीची अमाऊंट होती 1,80,000. आपल्याला बघावं लागेल सरप्लस आहे का पेमेंट आहे, कारण आपल्याला पेमेंट ऑर्डरनुसार मग ते पे करावं लागतं. म्हणून मग आपण बघायचं आहे आपली मशिनरीची किंमत होती, एस्टिमेटेड व्हॅल्यू होती 1,80,000. लोन आहे 80,000 रुपये आणि ती विकली 1,00,000 रुपयाला. तर मग 1,00,000 रुपयाला मशिनरी विकली म्हणजे आपल्याकडे पैसे किती आले, 1,00,000 रुपये आले. कॅश कमसिन झाली, 1,00,000 रुपये आले. त्यातून आपण काय केलं, 80,000 रुपये देऊन टाकले लोनला. म्हणजे 20,000 रुपये आपल्या पॉकेटमध्ये शिल्लक राहिले. हा आहे सरप्लसची अमाऊंट आहे 20,000. तर तुमच्या ही रिसिटला येईल 20,000 रुपीज, पेमेंटला येणार नाही. त्याच्यानंतर म्हणजे आपल्याला कळालं की आता हे काय आहे, लोन आहे ते सरप्लसमध्ये जाणार आहे. लोन आपण पेड केलं, 1,00,000 रुपयाला मशिनरी विकली, 80,000 रुपये लोनचे देऊन टाकले आणि मग आपल्याला काय झालेलं आहे, 20,000 रुपये प्रॉफिट झाला. मग प्रॉफिट म्हणजे आपलं सरप्लस आहे, आपण ते सरप्लसमध्ये मेन्शन करणार आहोत. पुढं सांगितलेलं आहे ऑफिस इक्विपमेंट विकलं, फर्निचर विकलं, स्टॉक विकला, डेटर्स विकले, बिल्स रिसिवेबल विकले आणि आपल्याला ॲसेट विकून पैसे मिळणार आहेत. हे आपल्याला रिसिटला येईल. फक्त प्लांट अँड मशिनरीला हवं तर मी स्टार करून ठेवते. ही ॲसेट रिअलाइज नाही झाली तर ती रिअलाइज झाली बट ते सरप्लसमध्ये आहे म्हणून त्याला आपण थोडंसं त्याची ट्रीटमेंट वेगळी आहे. बाकीच्या ह्या ॲसेट रिअलाइजमध्ये त्याच्या अमाऊंट येतील, पण प्लांट अँड मशिनरी सेकंड नंबरला येईल. त्याला आपण म्हणतो सरप्लस फ्रॉम सिक्युरिटीज, त्या अंडरमध्ये याला पोस्टिंग करायचं आहे. त्याच्यानंतर सांगितलेलं आहे लिगल चार्जेस ऑन लिक्विडेशन अमाऊंटेड ₹2,000. म्हणजे लिगल चार्जेस आहेत 2,000 रुपीज. ह्याची पेमेंट ऑर्डर पहिलीच आहे, पहिल्यांदा आपल्याला 2,000 रुपये द्यावे लागतील. त्याच्यानंतर सांगितले लिक्विडेशन एक्सपेन्सेस वेअर 5,200. लिक्विडेशन एक्सपेन्सेस 3 नंबरची पेमेंट ऑर्डर आहे, तर आपण त्याला 3 नंबरला द्यायचं आहे 5,200 रुपीज. आणि द लिक्विडेटर्स रेम्युनेशन वॉज फिक्स्ड ॲट ₹2,000.
त्याला काय करायचं आहे, जो लिक्विडेटर आहे त्याला रेम्युनेशन द्यायचं आहे, त्याचं मानधन किंवा त्याचं कमिशन 2000 रुपये फिक्स आहे, प्लस 2% ऑन सेल्स ऑफ ॲसेट्स. ज्या ॲसेट बघा ह्या सगळ्या हे लिहिलं इथं, द लिक्विडेटर रिअलाइज, लिक्विडेटरनं रिअलाइज केलेले आहेत ॲसेट. हे 4,30,000, 1,00,000, परत 25,000, 16,000, 1,40,000, 1,20,000, 28,000. ह्याचं काय करायचं आहे आपल्याला, प्लस करायचं आणि त्याच्यावर 2% त्याला कमिशन द्यायचं आहे किंवा रेम्युनेशन द्यायचं आहे. आणि पुढं सांगितलेलं आहे प्लस 4% ऑन द अमाऊंट डिस्ट्रीब्युटेड टू अनसेक्युर्ड क्रेडिटर्स. आता आपण हे अनसेक्युर्ड क्रेडिटर्स काढलेले आहेत, ह्याला तारण काही नाही आहे. हे जे क्रेडिटर्स आहेत ह्याच्यावर 2,20,000वर आपल्याला काय करायचं आहे, 4% रेम्युनेशन त्याला द्यायचं आहे. देअर वॉज अ टायपरायटर विच वॉज कम्प्लिटली राईट ऑफ फ्रॉम द बुक्स ऑफ अकाउंट्स. बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये हा जो एक टायपरायटर आहे त्याची व्हॅल्यू 0 झालेली आहे. आणि बट द लिक्विडेटर सोल्ड इट फॉर ₹1,000 विच वॉज नॉट इन्क्लूड इन द ऑफिस इक्विपमेंट मेन्शन अबव. म्हणजे त्याने असं सांगितलेलं आहे की त्यानं काय केलं, लिक्विडेटरनी तो जो टायपरायटर होता तो ह्या ऑफिस इक्विपमेंटमध्ये इन्क्लूड नाही आहे, त्यानं सेपरेटली त्याला विकलेला आहे आणि आपल्याला 1,000 रुपये मिळालेले आहेत. म्हणजे कंपनीकडं ते पैसे आलेले आहेत, ॲसेट रिअलाइज केली. ही टायपरायटर इज ॲसेट, ती काय आहे, ॲसेट आहे, बट ती ऑफिस इक्विपमेंटमध्ये ॲड नाही आहे. तर त्यांनी सांगितलं आहे बघा इथं, नॉट इन्क्लूड इन द ऑफिस इक्विपमेंट. ऑफिस इक्विपमेंटमध्ये ती इन्क्लूड नाही आहेत. तर ही जी ऑफिस इक्विपमेंट 25,000ला विकली ती वेगळी आहे. आणि प्लस आपण काय केलेलं आहे, म्हणजे शिवाय ऑफिस इक्विपमेंट 25,000 रुपयाला तर विकलेलंच आहे आणि जो टायपरायटर होता तो पण 1,000 रुपयाला विकलाय सेपरेटली आणि त्याचे 1,000 रुपये रिसीट झालेले आहेत, म्हणजेच मिळालेले आहेत. तर हे रिसीटला येईल 1,000 रुपये. क्वेश्चन माझा रीड करून झालेला आहे. आता आपण सॉल्व करणार आहोत. सॉल्व करताना सर्वात प्रथम आपण सुरुवात कुठून करतो, तर वर नाव लिहायचं आहे, लिक्विडेटर्स फायनल स्टेटमेंट ऑफ अकाउंट ऑफ द वाइंडिंग अप ऑफ जनता लिमिटेड जोगेश्वरी इनव्हॉलेंटरी लिक्विडेशन लिक्विडेटेड ऑन 31 मार्च 2020. त्याच्यानंतर ही आहे रिसीट साईड, एस्टिमेटेड व्हॅल्यू, रिअलाइज्ड व्हॅल्यू, पेमेंट, रुपीज. हे तुम्ही आखून घ्यायचं आहे, तुम्हाला येतं हे करायला. आता आपण सर्वात प्रथम बघणार आहोत इथं जी कॅश इन हँड दिलेली आहे 16,000, त्याचं सर्वात प्रथम पोस्टिंग करणार आहे. मग आपण इथं लिहिणार आहे टू कॅश बॅलन्स म्हणू शकता, कॅश इन हँड म्हणू शकता, काही लिहिलं तरी चालेल. कॅश इन हँड किंवा कॅश बॅलन्स 16,000. त्याची रिअलाइज्ड एस्टिमेटेड व्हॅल्यू पण 16च आहे आणि ती रिअलाइज होत नाही, विकली जात नाही, ते आपल्या जवळच असते, म्हणून त्याला आपण 16 दोन्हीकडं सेम व्हॅल्यू आली. प्रॉफिट अँड लॉस घ्यायचा नाही. तर आता आपल्याला बघायचं आहे नेक्स्ट जी आहे ते आपल्या इथं ॲडजस्टमेंटमध्ये बघा जे ॲसेट रिअलाइज केलेत, प्लांट अँड मशिनरी सोडून सगळे ॲसेट काय होणार आहे ह्याच्या खाली रिअलायझेशनमध्ये येणार आहे. तर मी ह्याच्या खाली लिहिणार आहे टू ॲसेट रिअलाइज. ॲसेट रिअलाइज्ड काय काय रिअलाइज झालं बघा, लँड अँड बिल्डिंग, लँड अँड बिल्डिंग अमाऊंट. आता इथं आपल्याला मी पहिलं रिअलाइज्ड व्हॅल्यूमध्ये टाकते कारण मला पेज मागं जावं लागेल, सारखं पेज उघडण्यात वेळ जाईल, म्हणून मी पहिली इथं रिअलाइज्ड व्हॅल्यू रिअलाइज इथं लिहिलं आहे. ॲसेट रिअलाइज झाल्या 4,20,000 रुपये. प्लांट अँड मशिनरी घ्यायचं नाही. त्याच्यानंतर येणार आहे ऑफिस इक्विपमेंट, ऑफिस इक्विपमेंट विकलेला आहे 25,000 रुपयाला. त्याच्यानंतर फर्निचर, $16,000. त्याच्यानंतर स्टॉकची व्हॅल्यू आहे 1,40,000. त्याच्यानंतर डेटर्सची व्हॅल्यू आहे 1,20,000. ही रिअलाइज्ड व्हॅल्यू आहे. आणि बिल्स रिसिवेबल 28,000. आता थोडंसं मी त्याची
एस्टिमेटेड व्हॅल्यू इथून लिहिते. एस्टिमेटेड व्हॅल्यू आपल्याला इथे क्वेश्चनमध्ये दिलेली आहे. क्वेश्चनमध्ये बघा, पहिलं बघा, लँड अँड बिल्डिंगची व्हॅल्यू होती 4,36,000. 4,36,000. त्याच्यानंतर आहे प्लांट अँड मशिनरी घेऊ नका. फर्निचर आहे, थांबा, ऑफिस इक्विपमेंट आहे 40,000. ऑफिस इक्विपमेंट 40,000. फर्निचर आहे 20,000. त्याच्यानंतर स्टॉकची व्हॅल्यू आहे 1,98,000. त्याच्यानंतर डेटर्स आहेत 1,70,000 आणि बिल्स रिसिवेबल आहे 44,000. हे आपण इथं एस्टिमेटेड व्हॅल्यू कुठून लिहायचे आहेत? बॅलन्स शीटवरून. जी क्वेश्चनची बॅलन्स शीट आहे त्या बॅलन्स शीटवरून एस्टिमेटेड व्हॅल्यू लिहायची आहे. आणि जी ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये जी व्हॅल्यू सांगितलेली आहे ती आपण कुठं लिहिली तर रिअलाइज्ड व्हॅल्यूमध्ये त्याची अमाऊंट लिहिली. बट आपण आत्ता एक गोष्ट बघितलेली होती, इथं क्वेश्चनमध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की एक लोन आहे ते सन्ड्री क्रेडिटर्समध्ये ॲड आहे. 80,000 रुपीजचं लोन घेतलं आहे. त्याला हायपोथेटिशन्स म्हणजे तारण आहे प्लांट अँड मशिनरी. ती प्लांट अँड मशिनरीची एस्टिमेटेड व्हॅल्यू होती 1,80,000. मी इथं आपण मागाशी काढलेलं आहे, इथं आपण सरप्लस काढलेला होता. 1,00,000 रुपयाला ती मशिनरी विकली, 80,000 रुपये लोन पेड केलं आणि 20,000 रुपये आपल्याकडे शिल्लक राहिले, त्याला आपण सरप्लस म्हणतो. तर ते आपल्याला 20,000 रुपये सरप्लसमध्ये येणार आहेत. तर मी इथं पोस्टिंग करताना कसं करणार आहे, इथं लिहिणार आहे टू सरप्लस फ्रॉम सिक्युरिटीज. सरप्लस फ्रॉम सिक्युरिटीज. त्याची व्हॅल्यू आता इथं मी लिहिते प्लांट अँड मशिनरी. प्लांट अँड मशिनरी त्याची व्हॅल्यू होती बघा, एस्टिमेटेड व्हॅल्यू होती प्लांट अँड मशिनरीची. ही तो बघायची आहे, क्वेश्चनमध्ये दिलेली आहे 1,80,000 रुपये. 1,80,000 रुपीज एस्टिमेटेड व्हॅल्यू. आता आपल्याला काय करायचं आहे, ती विकली कितीला तर 1,00,000 रुपीजला विकली. कुठं आहे 1,00,000 रुपीज तर क्वेश्चनमध्ये बघा इथं सांगितलेलं आहे की ती रिअलाइज झाली 1,00,000 रुपीजला. मशिनरी विकली 1,00,000 रुपयाला, म्हणून मी इथं लिहिलं 1,00,000 रुपीज. इथं मी लिहिणार आहे लेस लोन पेड. पेड लिहा, नुसतं लोन लिहा तरी चालेल. लोन आपण पेड केलं. लोन किती होतं इथं क्वेश्चनमध्ये सांगितलेलं आहे 80,000 रुपीज. मग 80,000 रुपये लोन होतं, ते लोन देऊन टाकलं. मग आपल्याला किती बघा 1,00,000 रुपये ॲसेट विकून आले, 80,000 रुपये देऊन टाकले, तर मग रिअलाइज्ड व्हॅल्यूमध्ये आपल्याला प्रॉफिट झालेला आहे. तुम्ही इथं लिहू शकता 20,000 रुपये. मी इथं 1,80,000 लिहिलं, मग त्याच्यासमोरच 20,000 रुपये लिहिलेले आहेत. 20,000 कुठले तर 1,00,000 लोनचे मशिनरी विकली, 1,00,000 रुपयेला लोन होतं. 80,000 रुपये देऊन आपल्याला सरप्लस राहिला 20,000 रुपये, म्हणून ते इथं रिसिप्टच्या कॉलममध्ये आलं. जर पेमेंटला आलं असतं तर मग ह्या साईडला आलं असतं. जर समजा फॉर एक्झाम्पल 1,00,000 रुपयेला आपण ॲसेट विकली, 1,20,000 रुपये जर लोन असतं तर 20,000 रुपये आपल्याला पेमेंटला आलं असतं, द्यावं लागलं असतं. बट काय क्वेश्चनमध्ये आलेलं आहे ते कधी पेमेंटला येतं कधी रिसिप्टला येतं. आपल्याला बघायचं आहे लोन पेड करून आपल्याकडे कॅश शिल्लक राहिलेली आहे का अजून आपल्याला लोन पेड करायचं आहे, डिपेंड आहे क्वेश्चनवर. तर ही ॲडजस्टमेंट आपली म्हणजे रिसिप्ट साईड आपली संपलेली आहे. आता आपल्याला पेमेंटला जायचं आहे, कारण जी पण इन्फॉर्मेशन होती आपल्याकडे ॲसेट विकून एवढेच पैसे आलेले होते. आता आपण पेमेंट करायचं आहे. पेमेंट करताना तुम्हाला एक गोष्टीची काळजी घ्यायची आहे की जी आपली पेमेंट ऑर्डर आहे त्या ऑर्डरनुसार आपल्याला पेड करायचं आहे. पहिला आहे लिगल चार्जेस. मी तुम्हाला पाठ करायला सांगितलेले आहे, फक्त 8 पॉईंट आहे, तुम्ही लर्न करा. मी समजवण्यासाठी तुम्हाला प्रत्येक वेळेस दाखवत आहे प्रत्येक क्वेश्चनला. तर लिगल चार्जेस क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे बघा, इथं तुमच्या क्वेश्चनमध्ये आहेत लिगल चार्जेस ऑन लिक्विडेशन अमाऊंटेड टू ₹2,000. तर आपण सर्वात प्रथम लिगल चार्जेस पे करू. इथं लिहा बाय लिगल चार्जेस. लिगल अमाऊंट आहे इथं दिलेलं आहे बघा 2,000 रुपीज. किती अमाऊंट आहे 2,000 रुपीज. आपण पेड करू
2000 रुपीज. आता एकाच कॉलममध्ये येणार आहे अमाऊंट, इथं बाहेरच्या कॉलममध्ये आले 2000. नंतर आपली पेमेंट ऑर्डर बघा, लिगल चार्जेस झाल्यानंतर आहे रेम्युनरेशन ऑफ लिक्विडेटर. लिक्विडेटरचा रेम्युनरेशन आपल्याला पेड करायचा आहे. तर त्याचा रेम्युनरेशन आहे तो इथे येईल बाय लिक्विडेटर्स रेम्युनरेशन. लिक्विडेटर्स रेम्युनरेशन त्याच्यामध्ये एक आहे फिक्स्ड. क्वेश्चनमध्ये इथं लिहिलं आहे बघा, फिक्स त्याचा रेम्युनरेशन आहे, फिक्स आहे 2000, फिक्स्ड 2000 रुपीज. आणि दुसरं सांगितलेलं आहे 2% ऑन ॲसेट, सेल ऑफ ॲसेट किंवा 2% ऑन ॲसेट रिअलाइज लिहिलं तरी चालेल किंवा सेल ऑफ ॲसेट लिहिलं तरी चालेल. 2% ऑन सेल ऑफ ॲसेट, सेल ऑफ ॲसेट्स, ॲसेट विकले. आता आपल्याला टोटल करावी लागेल किती याला ॲसेट विकले. इथं लिहिलेलं आहे बघा, लिक्विडेटरनं काय केलेलं आहे, लिक्विडेटरनं ॲसेट रिअलाइज केल्या, त्या इथून घ्यायच्या. नेहमी जेव्हा पण तुम्ही अमाऊंट घ्याल तेव्हा काय करायचं आहे, इथून अमाऊंट घ्यायची आहे. लँड अँड बिल्डिंग विकली 4,30,000 विजिबल आहे, 4,30,000. त्याच्यानंतर प्लांट अँड मशिनरी 1,00,000 रुपीज, कारण ती लिक्विडेटरनंच विकली प्लांट अँड मशिनरी पण. ऑफिस इक्विपमेंट 25,000. त्याच्यानंतर आहे फर्निचर 16,000 प्लस स्टॉक 1,40,000. त्याच्यानंतर डेटर्स आहेत 1,20,000, 1,00,000 आणि बिल्स रिसिवेबल प्लस 28,000. तर अमाऊंट आलेली आहे रेम्युनरेशनची किती येते बघा, 4,00,000. हां, अजून त्याने एक टायपरायटर, हां माझ्याकडून एक अमाऊंट राहिलेली आहे. तर आपल्याला इथं टायपरायटर एक घ्यावा लागणार आहे ॲसेट रिअलाइजमध्ये. तर मी तो घेते. 1,000 रुपयेचा टायपरायटर पण त्यानं सेल केलेला आहे बघा. इथं लिहिलं आहे द लिक्विडेटरनं काय केलेलं आहे, सोल्ड केला टायपरायटर प्लस 1,000 रुपीज. अमाऊंट आली 8,60,000. 8,60,000 वर 2% विजिबल आहे. 8,60,000 इंटू 2%, 2/100 इंटू 2%. अमाऊंट आली 17,200, 17,200. आता तुमच्या लक्षात आलं असेल 17,200 काय आहे, लिक्विडेटरचा रेम्युनरेशन आहे. बट इथं जी ॲसेट रिअलाइज करताना ना माझ्याकडून एक अमाऊंट राहिलेली आहे, त्याला मी इथं लिहिते खाली 2 टायपरायटर रिअलाइज लिहिते, कारण थोडंसं राहिलं आहे म्हणून. ॲक्च्युली तो इथंच यायला पाहिजे होता बिल्स रिसिवेबलच्या खाली. टायपरायटर रिअलाइज्ड कितीला विकला तो, 1,000 रुपयाला विकला. त्याची एस्टिमेटेड व्हॅल्यू आपल्याला माहिती नाही म्हणून मी त्याला इथं आतमध्ये मी असं लिहिते 1,000 रुपये. नाही लिहिलं तरी चालेल, बट आपल्याला इक्वल इथं 1,000 रुपयाचा टायपरायटर 1,000 रुपयाला विकला. पण तसं आपण समजू शकत नाही कितीचा होता तो, बट त्याने तो काय केलेला आहे 1,000 रुपयाला विकलेला आहे. ते माझी हे अमाऊंट लिहायची राहिलेली होती, तर लिहून टाकली. आता मी काय केलं, पेमेंटला गेले. पेमेंट करायचं होतं, त्यांनी सांगितलेलं होतं की काय करा 2% ऑन सेल ऑफ ॲसेट, रेम्युनरेशन द्या 2% सेल ऑफ ॲसेटवर. आणि अजून सांगितलेलं आहे प्लस 4% ऑन द अमाऊंट डिस्ट्रीब्युटेड टू अनसेक्युर्ड क्रेडिटर्स. अनसेक्युर्ड क्रेडिटर्सवर 4% रेम्युनरेशन द्यायला सांगितलेलं आहे, म्हणून मी इथं देते 3 नंबरला आहे 4% ऑन अनसेक्युर्ड क्रेडिटर्स. अनसेक्युर्ड क्रेडिटर्स. आता अनसेक्युर्ड क्रेडिटर्स किती होते बघा, आपण इथं क्वेश्चनमध्ये काढलेलं होतं. आपल्याला बॅलन्स शीटला दिलेले आहेत. इथं क्वेश्चनमध्ये सांगितलेलं आहे अनसेक्युर्ड क्रेडिटर्स आहे 3,20,000. इथं आहे बघा 3,20,000. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की
लोनचे 80,000 रुपये होते इन्क्लूड आणि 20,000 रुपये प्रेफरन्स शेअर्सचे होते, असे मिळून 2,20,000 हे काय आहेत, म्हणजे हे जर मायनस केलं 3,20,000 टोटल सन्ड्री क्रेडिटर्स होते, त्याच्यामध्ये इन्क्लूड झालेले होते म्हणजे समावेश झालेला होता 80,000 रुपये लोनचा, ते लोन बाजूला काढलं, मग राहिले किती 2,40,000 क्रेडिटर्स राहिले. परत सांगितलं की प्रेफरन्शियल क्रेडिटर्स पण त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे 20,000, मग ते पण बाजूला काढले, मग राहिले किती 2,20,000. हे आहेत अनसेक्युर्ड क्रेडिटर्स. त्याच्यावर 4% आपल्याला काय करायचं आहे, रेम्युनरेशन द्यायचं आहे. म्हणून 2,20,000 2,20,000 इंटू 4%, 4/100. मी तुम्हाला देऊन दाखवते किती येते बघू आपण. 2,20,000 इंटू 4%, 8,800 रुपीज. इथे येईल 8,800 रुपीज. आता आपल्याला टोटल रेम्युनरेशनची टोटल करायची आहे. 8,800 रुपीज दिला, एवढंच आहे इथं, कारण आपण याच्या अगोदर क्वेश्चन रीड केलेला होता. एवढं सांगितलं होतं. रेम्युनरेशन द्या, 2,000 फिक्स आहे, 2% सेल्सवर द्या, 4% अनसेक्युर्ड क्रेडिटर्सवर द्या. मग किती येतोय बघूया आपण. रेम्युनरेशन आहे 8,800 प्लस 17,200, त्याच्यानंतर आहे 2,000 रुपये, म्हणजे टोटल आहे त्याचा 28,800. आता अजून एक राहिला रेम्युनरेशन द्यायचा. प्रेफरन्शियल क्रेडिटर्स आहेत बघा इन्क्लूड ह्याच्यामध्ये. तर प्रेफरन्शियल क्रेडिटर्स आहेत 20,000, त्याला पण काही तारण नाही, ते अनसेक्युर्ड क्रेडिटर्सच आहेत, फक्त ते अग्रहक्काचे आहेत. म्हणून आपण अजून एक रेम्युनरेशन देऊया. 4 नंबरचा आहे रेम्युनरेशन 4% ऑन प्रेफरन्शियल क्रेडिटर्स. प्रेफरन्शियल क्रेडिटर्स, कारण मग ते येत नाही आहे तेवढं. किती अमाऊंट होती प्रेफरन्शियल क्रेडिटर्सची, इथं आहे बघा. प्रेफरन्शियल क्रेडिटर्स आहेत 20,000 रुपये. क्वेश्चनमध्ये इथं सांगितलं आहे बघा की प्रेफरन्शियल क्रेडिटर्स आहेत 20,000 रुपये. ते पण क्रेडिटर्सच असतात, फक्त तारण म्हणजे सेक्युर्ड क्रेडिटर्स म्हणजे कुठले, तर त्याच्यावर तारण आहे. आणि अनसेक्युर्ड म्हणजे काय, की जे आपले क्रेडिटर्स आहेत पण त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचं तारण नाही, असे क्रेडिटर्स. म्हणजे प्रेफरन्शियल क्रेडिटर्सवर पण तारण नाही. 20,000वर 4%. किती येते बघू आपण, थांबा 1 मिनिट. 20,000वर 20,000 इंटू 4%, 800 रुपीज. 800 रुपीज प्रेफरन्शियल क्रेडिटर्स वर रेम्युनरेशन आपण पेड केला. आता टोटल करूया आपण किती येते बघू. पहिला आपण त्याला रेम्युनरेशन दिला 2,000 रुपये, नंतर दिला 17,200 रुपये, नंतर दिला 8,800 रुपीज प्लस 800 रुपीज. किती झाला बघा, 28,800 रुपये. तर मी इथं पण लिहू शकते रेम्युनरेशनच्या समोर, इथं लिहिला तरी चालेल, तुम्ही कुठेही लिहू शकता, काही प्रॉब्लेम येणार नाही आहे. 28,800 रुपीज हे काय दिलं आपण, लिक्विडेटरला रेम्युनरेशन दिला. आता त्याच्यानंतर बघायचं आहे पेमेंट ऑर्डर आपली बघा. पेमेंट ऑर्डरमध्ये सांगितलेलं आहे बघा, आपण काय दिलं, लिगल चार्जेस दिले, रेम्युनरेशन ऑफ लिक्विडेटर दिलं. आता आहे लिक्विडेशन एक्सपेन्सेस, आणि क्वेश्चनमध्ये तुम्हाला दिलेले आहेत बघा लिक्विडेशन एक्सपेन्सेस वेअर 5,200 रुपीज. तर आपण ते पेमेंट करूया इथं बाय लिक्विडेशन एक्सपेन्सेस. लिक्विडेशन एक्सपेन्सेस 5,000, इथं आहे 5,200. 5,200 रुपीज लिक्विडेशन एक्सपेन्सेस पेड केलं झालं. आता पुढं पेमेंट ऑर्डर बघा. प्रेफरन्शियल क्रेडिटर्स, जे प्रेफरन्शियल क्रेडिटर्स किती आहेत बघा इथं. प्रेफरन्शियल क्रेडिटर्स 20,000 आहेत, हे 20,000 रुपये आपल्याला द्यायचे आहेत. मग आपण देऊया, त्याचा नंबर आहे इथं बाय प्रेफरन्शियल क्रेडिटर्स. काय सांगितलेलं आहे, प्रेफरन्शियल क्रेडिटर्स 20,000 रुपये, 20,000 रुपीज. त्याच्यानंतरची पेमेंट ऑर्डर बघा. प्रेफरन्शियल क्रेडिटर्स नंतर आहेत डिबेंचर होल्डर.
तर आता आपल्याला इथं क्वेश्चनमध्ये बघायचं आहे, आपल्याकडे डिबेंचर्स किती आहेत, 8% डिबेंचर्स आहेत, 2 लाख रुपये त्यांचं देणं आहे. आणि डिबेंचर इंटरेस्ट पेएबल, आउटस्टँडिंग इंटरेस्ट पेड म्हणजे जे आउटस्टँडिंग इंटरेस्ट आहे ते पण 8,000 रुपये द्यायचे आहेत. असे मिळून 2,08,000 रुपये आपल्याला द्यायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची डेट दिलेली नाही की या तारखेला पेमेंट केलं वगैरे नाही आहे वाटतं. 1 मिनिट. प्रिपेअर द लिक्विडेटर्स फायनल स्टेटमेंट ऑफ अकाउंट्स इन द अमाऊंट वेअर पेड ऑन 1 जुलै 2020. आता डिबेंचरसाठी ही डेट असते. तर इथं त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा, जी पण अमाऊंट पेड केली म्हणजे डिबेंचर होल्डरांना, आता थोडंसं दाखवते आपलं, आपण काय करतो डिबेंचर्सना देताना ना आपलं मंथ संपतो 31 मार्च 2020ला इयर संपतो. 31 मार्च 2020ला, कारण आपली जी बॅलन्स शीट त्यांनी दिलेली आहे बघा इथं ती 31 मार्च 2020ची आहे. इथं आपलं वर्ष संपलं आणि जी ह्याच्या पुढं मार्चच्या पुढं इथं वर्ष संपल्यानंतर एप्रिल, मार्च नंतर एप्रिल, मे, जून आणि 1 जुलै येणार नाही कारण 1 तारखेला पेमेंट केलं आहे. तर 1 जुलै हा महिना आपण कन्सिडर करायचा नाही. तर इथपर्यंत 2020 आपण काय केलं, डिबेंचर ह्या महिन्याचं दिलं आहे बरं का, 31 मार्चचं दिलं आहे. म्हणजे किती 1 2 3 3 महिन्याचं काय करायचं आहे आपल्याला, इंटरेस्ट पेड करायचं आहे डिबेंचरवाल्यांना. तर तुम्हाला इथं विचार करायचा आहे डिबेंचरवाल्यांवर. बघा आता काय काय द्यायचं आहे, हे 2 लाख रुपये पण द्यायचे आहेत, हे 8,000 रुपये पण द्यायचे आहेत, प्लस ह्या 2 लाखावर 8% इथं 8% लिहिलं ना, 2 लाखावर 8% आणि 3 महिन्याचं काय करायचं आहे, व्याज द्यायचं आहे. म्हणून मी इथं लिहिणार आहे 2 लाख इंटू 8% इंटू 3 मंथ्स, 3/12. तर हे आपल्याला असं कॅल्क्युलेशन करून घ्यावं लागेल कारण त्यांनी पेमेंट कधी केलेलं आहे, तर 1 जुलै 2020ला पेमेंट केलं आहे. म्हणून मी इथं काय करणार आहे बघा, 2 लाखावर 2 लाख इंटू 8% अमाऊंट आली 16,000 इंटू 3/12 इंटू 3/12 4,000 रुपीज इंटरेस्ट आलं. म्हणजे तुम्हाला 4,000 रुपये पण द्यायचे आहेत, 2,000 रुपये पण द्यायचे आहेत आणि 8,000 रुपये पण द्यायचे आहेत. हे झाले 4,000 इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स इंटरेस्ट. आता नीट समजून घ्या बघा, हे 2 लाख रुपीज पण पेड करायचे आहेत, हे आउटस्टँडिंग राहिलेलं होतं द्यायचं व्याज 8,000 रुपये ते पण पेड करायचं आहे. आणि आत्ता आपण कॅल्क्युलेशन केलेले हे 4,000 रुपये पण आपल्याला पेड करायचे आहे. म्हणजे आपला नेक्स्ट नंबर आहे डिबेंचर होल्डर. इथं लिहा बाय डिबेंचर होल्डर किंवा नुसतं डिबेंचर्स लिहिलं तरी चालेल. डिबेंचर्स त्याच्यामध्ये एक आहे प्रिन्सिपल होतं 2 लाख रुपये, मुद्दल आहे 2 लाख, आउटस्टँडिंग इंटरेस्ट आहे मला वाटतं आउटस्टँडिंग इंटरेस्ट इथं दिलेला आहे बघा 8,000 रुपये, 8,000. आणि आत्ता आपण तिसरं काढलं ते इंटरेस्ट म्हणा, फक्त इंटरेस्ट फॉर 3 मंथ्स, इंटरेस्ट फॉर 3 मंथ्स 4,000 रुपीज, 3 महिन्याचं व्याज 4,000 रुपये. म्हणजे आपल्याला 8 आणि 4 12, 2,12,000 रुपयाची टोटल करायचे आहे. 2 लाख प्लस 2 लाख प्लस 8,000 प्लस 4,000 अमाऊंट आली त्याची डिबेंचरच्या पुढल्या 2,12,000, 2,12,000 डिबेंचर्सचे आपण दिले. आता नेक्स्ट पेमेंट ऑर्डर बघायची आहे अनसेक्युर्ड क्रेडिटर्स. आता इथं तुम्हाला विचार करायचा आहे, अनसेक्युर्ड क्रेडिटर्स आहे 2,20,000. इथं लिहा बाय अनसेक्युर्ड क्रेडिटर्स. $2,20,000
22,000. कसं आलं तर बघा, इथं अनसेक्युर्ड क्रेडिटर्स म्हणजे सन्ड्री क्रेडिटर्स होते 3,20,000. त्याच्यामध्ये 80,000 रुपये लोनचे होते आणि त्याच्यामध्ये 20,000 रुपये प्रेफरन्शियल क्रेडिटर्सचे होते. हे आपण बाजूला काढले तर राहिले 2 लाख रुपये. 2,20,000 रुपये हे होते अनसेक्युर्ड क्रेडिटर्स. प्रेफरन्शियल क्रेडिटर्स आपण पेड केलेले आहेत, ते पण अनसेक्युर्ड होते. इथं 20,000 रुपये पेड केले. मग आता आपण 2,20,000 रुपये इथं अनसेक्युर्ड क्रेडिटर्स म्हणून पेड केले. त्याच्यानंतर बघायचं आहे आपली पेमेंट ऑर्डर प्रेफरन्स शेअर होल्डर. आता प्रेफरन्स शेअर होल्डरांना आपल्याला पैसे द्यायचे आहेत. पहिलं बघावं लागतं आपल्याकडे पैसे आहेत का, आणि मग आपल्याला पेमेंट करायचं आहे. तर आपण बघूया. बाय प्रेफरन्स शेअर होल्डर. प्रेफरन्स शेअर होल्डर किती होते? 2,000 आहेत. प्रेफरन्स शेअर्स एक आहे प्रिन्सिपल होतं त्याचं 2 लाख रुपये. आता आपल्याला इथं विचार करायचा आहे प्रेफरन्सवरचा डिव्हिडंड आपण दिले असणार, कारण त्यांनी इथं सांगितले 3 वर्षाचा डिव्हिडंड द्यायचा राहिला आहे. मग 2 लाखावर काय करायचं आहे इथं लिहिले बघा. प्रेफरन्स डिव्हिडंड वॉज इन ॲरियर्स फॉर लास्ट 3 इयर्स ॲज पर द आर्टिकल्सनुसार 3 वर्षाचा डिव्हिडंड द्यायचा राहिलेला आहे. इट वॉज टू बी रिटर्न बिफोर रिटर्निंग इक्विटी कॅपिटलच्या अगोदर काय करा, त्याला पेमेंट करा. आपण पेमेंट ऑर्डरनुसार ते अगोदरच येतं. प्रिन्सिपल होतं 2 लाख रुपये आणि त्याच्यावरचा डिव्हिडंड आहे 8% डिव्हिडंड. तुम्ही पुढे ब्रॅकेटमध्ये म्हणू शकता फॉर 3 इयर्स. तर आपण त्याचं कॅल्क्युलेशन करूया. 3 इयर्स 2 लाखावर 8%. 2 लाखावर 8%. 2 लाख इंटू 8% किती येतं बघू, आणि मग त्याला इंटू 3 करू. 3 वर्षाचा काढायचा आहे. मला वाटतं मागाशी 16,000 आला होता. आपण बघू करून किती येतंय. 2 लाखावर 2 लाख इंटू 8%. हां, तर तुम्ही म्हणाल 8% कुठून आलं, तर इथं लिहिलेलं आहे बघा 8%. म्हणून 8% 2 लाखावर 8%. अमाऊंट आली 16,000. एका वर्षाला 16,000 रुपये. एका वर्षाला 16,000 रुपये डिव्हिडंड आहे. पण आपल्याला सांगितले 3 वर्षाचा द्यायचा बाकी राहिला आहे, म्हणून इंटू 3 इयर्स. 16 इंटू 3 आले 48,000. हे काय करायचं आहे आपल्याला, डिव्हिडंड आहे. डिव्हिडंड आहे 48,000 आपल्याला पेड करायचं आहे. तर 2 लाख पण द्यायचे आहेत आणि 48,000 पण द्यायचे आहेत. 48,000 म्हणजे 2,48,000. टोटल अमाऊंट आली 2,48,000. 2,48,000 रुपये आपण प्रेफरन्स शेअर होल्डरांना पेड करणार आहोत. आणि मग आता आपल्याला बघायचं आहे आपल्याकडे पैसे किती शिल्लक राहिलेले आहेत तेवढे आपण. आता सगळ्यात शेवटची पेमेंट ऑर्डर आहे इक्विटी शेअर होल्डर. पण थांबायचं, कारण आपण प्रेफरन्सवाल्यांना का दिलं, कारण त्यांनी क्वेश्चनमध्ये सांगितलेलं होतं की 3 वर्षाचा ॲरियर्स राहिलेला आहे, म्हणून आपण त्यांना देऊन टाकलं. आता आपल्याला काय करावं लागेल की आपल्याकडे पैसे किती आहेत बघायचं आणि पेमेंटला पैसे किती पेड केले ते बघायचं आहे, आणि मग आपल्याला राहिलेले पैसे इक्विटी शेअर होल्डरांना द्यायचे आहेत. तर आपण सर्वात प्रथम बघूया किती पैसे आपल्याकडे जमा आहेत किंवा आपल्याजवळ आहेत. 16,000 रुपये. 16,000 प्लस 4,30,000 प्लस 25,000 प्लस 16,000 प्लस 1,40,000 प्लस 1,20,000 प्लस 28,000 प्लस 20,000 आणि प्लस 1,000 आपल्याकडं आहेत. काय राहिलं थांबा एकदा चेक करते. एक मिनिट, काहीतरी राहिलं.
16,000 plus 4,30,000, 25,000, 16,000, 1,40,000 plus 1,20,000. अरे काहीतरी चुकतंय, थांबा 1 मिनिट, नीट बघा. 16,000, 4,30,000. कुठेतरी एखादा झिरो कमी जास्त झाला तरी अमाऊंट चुकू शकते, मग काळजीपूर्वक करा. 25,000 plus 16,000 plus 1,40,000 plus 1,20,000 plus 28,000 plus 20,000 plus 20,000, 2,000 झाले plus 1,000. हां, आता बरोबर आहे. अमाऊंटची रिसिप्टची टोटल आली. आपल्याकडे पैसे आहेत, मी इथं रिसिप्ट लिहिते. 7,96,000, 7,96,000 रुपये आपल्याजवळ आहेत. आता आपल्याला बघायचं आहे आपण पेमेंट किती केलं. पेमेंटला बघा, तर काळजीपूर्वक करूया आपण. रिसिप्ट झाले 7,96,000. आता पेमेंट बघू किती केलं आपण. इथं आहे 2,000 प्लस 28,800, 28,800, 5,200 plus 20,000, 20,000, 2,12,000, 2,20,000 आणि 2,48,000, 2,48,000. म्हणजे आपण पेमेंट केलेलं आहे 7,36,000. पेमेंट्स 7,36,000. यांचं आपण मायनस करू. आपल्याकडे पैसे ॲसेट विकून आले 7,96,000 आणि आपण दिले किती 7,36,000. आपल्याकडे पैसे किती शिल्लक राहिले बघा 60,000. किती अमाऊंट शिल्लक राहिली ह्याला म्हणून आपण बॅलन्स. हा बॅलन्स कोणाचा आहे तर इक्विटी शेअर होल्डरांचा आहे. आपण इक्विटी शेअर होल्डरांना 60,000 रुपये राहिलेले आहेत ते देणार आहोत, कारण शेवटची पेमेंट ऑर्डर कोणाची आहे इक्विटी शेअर होल्डरांची आहे. आणि माझ्या हे लक्षात कसं आलं, कारण त्यांनी इथं क्वेश्चनमध्ये सांगितलेलं होतं की तुम्ही काय करा, इक्विटी शेअर होल्डरच्या अगोदर प्रेफरन्सवाल्यांना डिव्हिडंड द्या 3 वर्षाचा. म्हणून मी पहिल्यांदा इक्विटीच्या प्रेफरन्स शेअर होल्डराच्या वेळेस असं करून बघितलं नाही की माझ्याकडे किती अमाऊंट आहे. तर मग आता माझ्याकडे किती अमाऊंट शिल्लक आहे 60,000 रुपये शिल्लक आहे. कोणाचे आहे तर इक्विटी शेअर होल्डरांचे आहे. म्हणून मी इथं लिहिणार आहे बाय इक्विटी शेअर होल्डर किंवा इक्विटी शेअर्स लिहिलं तरी चालेल. इक्विटी शेअर्स मी 60,000 अमाऊंट माझ्याकडे शिल्लक होती ती सगळीच्या सगळी कोणाला दिली 60,000 रुपये इक्विटीवाल्यांना दिली. आता आपल्याला बघायचे आहे की नंबर ऑफ इक्विटी शेअर होल्डर्स किती आहेत. तर हां, आता इथं तुम्हाला एक विचार करावा लागेल थोडासा की 60,000 रुपये आपण देणार आहोत इक्विटीवाल्यांना. तुम्ही एवढं केलं आणि दोन्ही साईडची टोटल केली, दोन्ही साईडची टोटल 7,96,000च येणार आहे एवढी, तरी तुमचा आन्सर बरोबर येणार आहे. तुम्हाला डीपमध्ये लिहायचं असेल तर तुम्हाला असं करावं लागेल ह्याच्या पुढं की ह्यांनी ज्या लोकांनी आपल्याला जास्त पैसे दिलेत त्या लोकांना आपल्याला पहिले पैसे पे करावे लागतील, कारण त्यांचे 10 रुपये जास्त आलेत बघा. 4,000 जणांनी 80 रुपये दिले आणि 6,000 जणांनी 70 रुपये दिलेत. तर हे 4,000 जणांनी काय केलेलं आहे की जी अमाऊंट 10 रुपये काय केलेले आहे जास्त दिलेले आहे. तर 4,000 जणांना इथं काय करावं लागेल 10,000 रुपये आपल्याला पहिले पेड करावे लागतील. 4,000 जणांना 10 रुपये द्यावे लागतील. म्हणजे पहिले 40,000 रुपये आपल्याला कोणाला पेड करावं लागेल, जे हे 4,000 इक्विटी शेअर होल्डर आहेत त्यांना पहिले 10 रुपये द्यावे लागतील, कारण 10 रुपये डिफरन्स आहे. 80 - 70 ज्या लोकांनी जास्त पैसे दिलेत त्यांचे पहिले त्यांना देऊन टाकायचे. म्हणजे 60,000तून बघा काय झालं
आपण ह्या 4,000 जणांना 10 रुपये देऊन टाकले, हे 10 रुपीज दिले, तर आपले 60,000 रुपये आपल्याजवळ होते. त्याच्यातून आपण काय केलं, 40,000 रुपये 4,000 जणांना देऊन टाकले. म्हणजे आपल्याकडे राहिले किती आता, 20,000 रुपये शिल्लक राहिले, एवढाच बॅलन्स आहे. मग हा जो 20,000 रुपये बॅलन्स आहे कोणाला द्यायचा, तर ह्या 4,000 जणांना पण आणि ह्या 6,000 जणांना पण. 4,000 प्लस 6,000 म्हणजे 4,000 प्लस 6,000 किती झाले, 10,000 जणांना आपल्याला 20,000 रुपये द्यायचे आहेत. म्हणजे अमाऊंट इथं पाहिजे तर फॉर्म्युला असा आहे, अमाऊंट डिवाइड बाय नंबर ऑफ शेअर होल्डर, नंबर ऑफ शेअर्स. मग अमाऊंट किती होती, 20,000 रुपये शिल्लक आहे. द्यायचे आहे किती जणांना, 10,000 जणांना द्यायचे, 10,000 जणांना. 4,000 प्लस 6,000 जर म्हणजे किती येईल बघा, मला वाटतं एका शेअर्सला 2 रुपये येईल. तुम्ही करू पण शकता इथं. 20,000 डिवाइड बाय 10,000, एका शेअर्सला 2 रुपये. म्हणजे एक इथं काय केलं बघा, आता थोडंसं काळजीपूर्वक बघा, हे 2 रुपये किती जणांना दिले, 10,000 जणांना. म्हणजे 4,000 जण होती, त्यांना पहिले आपण 10 रुपये इथं पेड केले आणि प्लस परत 2 रुपये दिले. म्हणजे 10 रुपीज पहिले दिले आणि परत ह्या 10,000मध्ये ते 2 जण आहेत. म्हणजे ते 4,000 जण जी होती, हे 4,000 जणांना पहिले आपण 10 रुपये दिले आणि नंतर 2 रुपये दिले. म्हणजे 4,000 जणांना आपण 12 रुपये दिले. मग तुम्ही इथं लिहू शकता क्वेश्चनमध्ये की नंबर ऑफ 4,000 इक्विटी शेअर्स ॲट ₹12 ईच. म्हणजे त्यांना आपण किती दिले बघा, 4,000 जणांना 12 रुपये दिले इंटू 12 रुपीज म्हणजे 48,000 आपण दिले त्यांना. किती दिले, 48,000 दिले. आणि हे झाली पहिलं. आता दुसरं आहे, जे 6,000 जण होते त्या इक्विटी शेअर होल्डरांना आपण 2 रुपये दिले ॲट ₹2 ईच. म्हणजे 6,000 इंटू 2 12,000, 12,000 रुपये. असे मिळून आपण 60,000 रुपये पेमेंट केलं. टोटल आहे दोन्हीची, टोटल केलेली होती, परत करत बसू नका. रिसिप्टची टोटल होती 7,96,000 आणि 7,96,000. आणि तेवढेच आपल्याजवळ पैसे होते, तेवढेच आपण देऊ शकतो, त्याच्यापेक्षा जास्त देऊ नाही शकत. हा क्वेश्चन इथं संपलेला आहे. हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.